ठीक आहे. चला आज आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने इन्व्हर्स कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. ओके. आणि लक्षात ठेवा तुमचे आज काय वार आहे रे? गुरुवार ना. ओके. संडेला तुमचा पेपर आहे पहिल्या चॅप्टरवर. ओके. आपण जे गुगल क्लासरूम घेतलाय, गुगल क्लासरूमवर मी असाइनमेंट पाठवेल किंवा व्हॉट्सअपला जे मी अशी एक लिंक देईल की जी लिंक तुम्हाला एक क्वेश्चन पेपर तयार करेल. ओके. त्याच्यावर फक्त तुम्हाला एस नो किंवा ऑप्शन चूज करायचे असतील, एमसीक्यूज असतील, ऑप्शन चूज करायचे असतील, लिमिटेशन असेल टाइमचं. तुम्ही फक्त त्याला सबमिट केलं त्या वेळेमध्ये सबमिट ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल. सबमिट झालं की तुमचा स्कोर लगेच त्याच ठिकाणी दिसेल, म्हणजे तुमचं चेकिंग लगेच होऊन जाईल, जागेवरच चेकिंग होऊन जाईल. ओके. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचा स्कोर त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागेल. आलं लक्षात? म्हणजे ऑनलाईनच व्हॉट्सअपलाच तुम्ही त्याच ठिकाणी जागेवर तुम्हाला जी मी पेपर देईल तोच पेपर तुमचा तिथेच चेक होईल, तिथेच लगेच तुमचे मार्क्स कळतील आणि लगेच 15-20 मिनिटाच्या आत तुमचा रिझल्ट त्याच ठिकाणी लगेच कळून जाईल. लक्षात, जेवढा पेपरचा टायमिंग असेल त्याने. संडेला तुमचा पेपर असेल पहिल्या चॅप्टरवर पूर्ण एमसीक्यू टाईप. ओके. नियरली जवळपास 30 एक क्वेश्चन असतील, 30 क्वेश्चन्स असतील. 30 क्वेश्चन मी डेव्हलप करेन, ते डेव्हलप क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. जस्ट यू हॅव टू टेकन ॲज ओनली इन 1 hour. एका तासाच्या आत तुम्हाला ते सबमिट करायचे. एका तासाच्या 1 मिनिट सुद्धा नंतर मी घेणार नाही, हे लक्षात ठेवा फक्त. म्हणजे ते ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल, त्यात काही विषय नाही. कारण जसं तुम्ही ऑनलाईन एक्झाम देता तसं काहीतरी राहील, फक्त टिक करत जायचंय. टिक करत गेलात की ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल. सबमिट होत चालतात, ते ऑटोमॅटिक कळेल तुम्हाला त्या ठिकाणी. आलं लक्षात? ओके. संडेला तुमचा तो पेपर होईल, त्यामुळे पहिल्या पेपरची तयारी सगळ्यांनी करून ठेवायची. चला आज आपण फाइंड आउट करणार आहोत इनवर्स ऑफ मॅट्रिसेस बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके. नाउ कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला जाण्याच्या अगोदर आपण त्या कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कोणाला कन्सिडर करणार आणि इक्वेशन काय असेल? ओके. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इक्वेशन कसं घ्यायचं? A into A inverse is equals to identity. That's for a row transformation. Now we have to taken A into A, sorry, A inverse into A is equals to identity for column transformation. Okay. दोघांमध्ये सेम होतं. हे कोणासाठी होतं? आपलं रो. आपण जे आतापर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो आणि आता कॉलम साठी करतोय, बरोबर ना. आता ज्या पद्धतीने आपण रो साठी यूज करत होतो त्याच पद्धतीने आता कॉलम साठी. पण आपण याच्यामध्ये ए ला कशात कन्वर्ट करायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये, बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. जस्ट यू हॅव टू टेकन चेंज टू बी, कारण जे ऑपरेशन आपण याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायला वापरत होतो तेच कुठे वापरत होतो आपण? आयडेंटिटी मॅट्रिक्स वर. त्यामुळे आयडेंटिटी राहील का? तो परत नाही राहणार, बरोबर ना. मग आपल्याला परत ह्या ठिकाणी तेच करायचं आहे. म्हणजे आय इंटू ए इनवर्स काय येतो इथे? ए इनवर्स इज इक्वल्स टू बी, म्हणजे माझा रिक्वायर्ड इनवर्स हा येतोय, बरोबर. त्याच पद्धतीने यू हॅव टू यूज हिअर रो ट्रान्सफॉर्मेशन, सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर. इथे पण मला तेच करायचंय. हा जो ए मॅट्रिक्स आहे कशात कन्वर्ट करायचा आहे? आयडेंटिटी मध्ये. हा ए इनवर्स तसाच राहील, बरोबर आहे. इक्वल्स टू जे ऑपरेशन तुम्ही इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे, बरोबर ना. इथे काय वापरलं तुम्ही? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरलं, बरोबर ना. जे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ए ला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायला वापरतायत तेच कोणावर वापरणार आपण? आयडेंटिटीवर. जस्ट वी हॅव टू चेंज टू बी. Therefore A inverse is equals to B. आवाज नाही येते? मग क्लिअर येतोय ना आवाज? ओके. जर आवाज वगैरे येत नसेल तर त्यांनी परत लिव्ह करायचंय आणि परत जॉईन करायचंय. लिव्ह करून परत जॉईन केलं की तुम्हाला आवाज यायला लागेल. ओके. कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम मध्ये आपल्याला होतं तसं. आलं लक्षात? ठीक आहे. नाव आपण दोन हे रो ट्रान्सफॉर्मेशन साठी आतापर्यंत वापरलंय, बरोबर. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन साठी ओके काय कन्सिडर करणार? ए इनवर्स इंटू ए. लक्षात ठेवा, तुम्ही याच्यात कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकत नाही, इनवर्स मध्ये चेंज करू शकत नाही. म्हणून आपल्याला इक्वेशन हे अज्युम करावं लागेल. एक्सप्रेशन हे असेल ए इनवर्स इंटू ए. नाही तर बरेच जण रो ट्रान्सफॉर्मेशन सांगितलं असेल त्याला वापरणार, कॉलम सांगितलं असेल याला वापरणार. असं करायचं नाही. यूज करताना याला यूज करायचं आहे. ओके. मी थेरीमध्ये तसं दिलेलंच आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय की एक्झॅक्टली काय करायचं. आता स्टेप्स बघा. आता आपण अगोदर कोणाचा विचार करायचा? 2x2 मॅट्रिक्सचा, बरोबर आहे. 2x2 मध्ये आपण आतापर्यंत कसं होतं? हॉरिझॉन्टल विचार करायचो. रो म्हटला R1,
R2 बरोबर. मी 2x2 चा मॅट्रासिस घेतला ए, असा काहीतरी मॅट्रासिस A11 A12 A21 आणि A22. आतापर्यंत आपण कसा विचार करायचो रो मध्ये? हॉरिझॉन्टल बरोबर आहे. R1 मधले एलिमेंट कोण कोण आहेत? R1 मधले एलिमेंट A11 आणि A12. R2 मधले एलिमेंट A21 आणि A22. आता इथून पुढे मला कॉलमचा विचार करायचा आहे बरोबर. कॉलम आता पहिला C1 मधला एलिमेंट सांगा. A11 आणि A21 म्हणजे व्हर्टिकली विचार करायचा. विचार करताना कसा करायचा? व्हर्टिकली बरोबर. C2 मधले एलिमेंट A12 आणि A22 बरोबर ना. नाव आता लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरत होतो त्यावेळेला आपण A11 काय करायचो? पहिल्यांदा 1 करायचो. द फर्स्ट स्टेप विल बी सेम फॉर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, सेम फॉर नाव. पण 1 करण्यासाठी आपण C1 ला जर 1 नसेल तर आपण C1 ला कोणाला? C1 ला कॉलम फर्स्ट C1 ला डिवाइड म्हणजे याला कशाने डिवाइड करणार? त्याच इटसेल्फने, पण व्हर्टिकली असा नाही, व्हर्टिकली बरोबर ना. याला 1 करण्यासाठी पूर्ण कॉलमला काय करणार? त्या नंबरने डिवाइड करणार बरोबर आहे. मग A11 इज इक्वल्स टू 1. ओके. सेकंड स्टेप काय असेल ती बघा आता. ओके, आता खाली न येता आपण रो मध्ये काय यायचो? खाली यायचो बरोबर. आता इकडे जायचंय, पुढे जायचंय बरोबर. C2 कडे जायचंय. मग C2 चा हा एलिमेंट काय करायचा आहे? 0 करायचा आहे युझिंग A11. युझिंग A11 इक्वल्स टू 1. याचा वापर करून याला काय करायचंय? मग ऑपरेशन कसं असू शकतं बरं? C2 चेंजेस टू C2 चेंज करताना पूर्ण कॉलम बदलणार. C2 कॉलम पूर्ण बदलणार आहे, हा कॉलम पूर्ण बदलणार आहे. लक्षात ठेवा, जसा रो पूर्ण बदलायचा हॉरिझॉन्टली तसा कॉलम पूर्ण बदलणार आहे बरोबर ना. मग आता हा कॉलम पूर्ण बदलणार. ओके. मग C2 चेंजेस टू C2 मायनस द समथिंग व्हॅल्यू जी पण असेल ती आपण सबट्रॅक्ट करायची बरोबर ना. म्हणजे याचा वापर करून याला काय करायचं? 0 करायचं. नंतर पुढे थर्ड स्टेप काय सांगते? ओके, इथे खाली यायचं बरोबर. इथून इकडे आलो, आता इथून खाली येणार बरोबर. मग A22 ला काय करायचं? 1 बाय डिवाइड इटसेल्फ, त्याने स्वतःला काय करायचं? डिवाइड करायचं. ओके. आणि चौथी स्टेप शेवटची काय असेल? हा 1 झाला, हा 0 झाला, हा 1 झाला. A21 ला काय करायचं? 0. कोणाचा वापर करून? A22 चा. म्हणजे C1 चेंजेस टू बरोबर ना. C1 चेंज होतोय, C1 पूर्ण चेंज होणार बरोबर आहे. मग काय? A21 इक्वल टू 0 युझिंग A22 इक्वल्स टू 1. त्याचा वापर करून त्याला 0 करायचा. ओके. नाव लक्षात घ्या की आपण एक्झॅक्टली आता काय करतोय आणि सॉल्व्ह करण्यासाठी कसा वापर करतो हे लक्षात असू द्या फक्त. ओके. नाव हे झालं 2x2 चं. आता 3x3 साठी just you have to taken for a 3x3. Now suppose A matrix will be there, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 and 33. जस्ट नंबर ऑफ एलिमेंट, जेवढे नंबर ऑफ एलिमेंट चेंज करायचे तेवढे नंबर ऑफ ऑपरेशन मला यूज करावे लागतील. नाव द फर्स्ट एलिमेंट विल बी चेंज. ओके. पहिला कॉलम, हा पहिला कॉलम आहे C1 C2 C3. व्हर्टिकली बघायचा. नंबर चेंज करताना व्हर्टिकली नंबर चेंज करायचा, हॉरिझॉन्टली नाही. परत एकदा सांगतोय, बरेच जण कॅल्क्युलेशन करताना मिस्टेक करतात, नंबर चुकीचा घेतात. ओके, तो नंबर चुकीचा नाही घ्यायचा आहे. C1 C2 C3. मग पहिला एलिमेंट A11 इक्वल टू 1 झाला पहिला एलिमेंट. दुसरा, आता लक्षात घ्या, दोन ऑपरेशन एकाच वेळी येणार. दोन ऑपरेशन एकाच वेळी येणार बरोबर. आता कसं आपण हॉरिझॉन्टली बघतोय बरोबर ना. मग आपण याला 1 केल्यानंतर या दोघं एलिमेंटला काय करायचं आहे? ओके. कोणत्या कोणत्या कॉलम मधला? C2 चेंजेस आणि C3 चेंजेस बरोबर ना. C3 आणि ओके, म्हणजे हा 1 झाला, इकडे इकडे आलो बरोबर. मग दोन एलिमेंट काय केलेत मी? A12 आणि A13 इक्वल टू 0 युझिंग A11 इक्वल टू 1. ओके. थर्ड कुठे येणार? A22 कडे बरोबर ना. मग इथून याच्याकडे आलो, त्याला काय करायचंय? 1 करायचंय बरोबर. ओके, झालेत. हा 1 झाला, हे दोघं 0 झालेत. इकडे आलो बरं. पुढे जस्ट 4 स्टेप. A23 कोणाचा वापर करून 0 करायचा आहे? A22 चा आहे. हा 1 झालाय ना, याचा वापर करून याला 0 करायचा आहे. म्हणजे कोणाला चेंज करतोय? C3 ला चेंज करतोय. कॉलम थर्ड कॉलमला चेंज करतोय, C3 ला चेंज करतोय बरोबर आहे. युझिंग
A22 फिफ्थ, A33 ला 1 करायचं आहे. A33 इक्वल्स टू 1 म्हणजे कोणाला चेंज केलं परत कॉलम, दोघं 0 झालेत, हा 1 झाला. ओके, म्हणजे इकडे आलो. लक्षात. बरं, पुढची स्टेप, या दोघांना काय करायचंय, कोणाचा वापर करायचा आहे. ओके, कोणते कोणते कॉलम चेंज होत आहेत, C1 अँड दोघंही 0 केले. ओके, आता बघा 1 झाला, 0 झाला, 0 झाला, 1 झाला, 0 झाला, 1 झाला, आणि हे दोघंही 0 झाले. शेवटचा एलिमेंट उरलाय A21. बरोबर, 7 स्टेप. A21 इक्वल टू 0 युझिंग A22. बरोबर ना, याचा वापर करून याला काय करायचंय, 0 करायचंय. बस, हे झालं माझं 3x3 च्या रिलेटेड युझिंग अँड 3x3 मॅट्रिक्स. कळतंय, बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. समजतंय सगळ्यांना. ओके, नाव काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करायचं. ओके, मी पुढचे एक्झाम्पल स्टार्ट करणार, त्याच्या अगोदर सांगायचं मला पटकन. ठीक आहे, चला एक्झाम्पल कडे जाऊत मग आपण. हा, पुसलं गेलं. ठीक आहे, 3x3 मध्ये कसं असतं माहिती का, आपण A11 ला काय करणार, अगोदर 1 करतो. बरोबर आहे, लक्षात घ्या, आपण विचार करताना व्हर्टिकली विचार करायचा आता. बरोबर आहे, आणि जाताना हॉरिझॉन्टली पुढे सरकत जायचं आहे. बरोबर आहे, पण ज्या वेळेला रो ट्रान्सफॉर्मेशन कसे होते, आपण रो हॉरिझॉन्टली बघायचो आणि ट्रान्सफॉर्मेशन घेताना आपण व्हर्टिकली घ्यायचो. बरोबर ना, थोडासा चेंज केला आपण, दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण ऑपरेशन घेत असतो त्यावेळेला जस्ट यू टू सेकंड टेकन एज 7 ऑपरेशन. किती ऑपरेशन घ्यायचे, 7 ऑपरेशन घ्यायचे. बरोबर, मग पहिला काय, A11 काय असतोय, 1 करायचा. बरोबर आहे, A11 झाल्यानंतर पुढचे दोन इलेमेंट कोणते आहेत, A12 अँड A13. बरोबर आहे, इक्वल टू 0. कोणाचा वापर करून, A11 चा वापर करून. बरोबर ना, म्हणजे C1 आणि C2 आणि C3 चेंज होत आहेत, C2 आणि C3 चेंज होत आहेत. बरोबर, नंतर पुढे A22 इक्वल टू 1, नंतर A23 इक्वल टू 0 युझिंग, थोडं डोक्यात समोर फिगर ठेवा, मॅट्रासिसची फिगर ठेवा. आपण जे आता मी मॅट्रासिस घेतलाय ती डोक्यासमोर फिगर ठेवायची आणि नंबर्स कोणते कोणते चेंज करत जातो ते लक्षात ठेवायचं आहे. A23 इक्वल टू 0. ओके, नंतर A33 इक्वल टू 1, नंतर A31 आणि A32 इक्वल टू युझिंग अँड, ओके, शेवटचा एलिमेंट राहिलाय इक्वल टू युझिंग अँड A22. बस, हे 7 स्टेप लक्षात ठेवायचे फक्त, एक्झॅक्टली काय करतो असं. ओके, कळतंय. ठीक आहे, चला पुढच्या एक्झाम्पल्स कडे, क्वेश्चन कडे जाणार आहोत आपण. जस्ट यू हॅव टू टेकन एज अ प्रॉब्लेम. ओके, परत एकदाची आपली लिस्ट, ते एक्झाम्पल्स आपण जे घेतले होते ते, तीच लिस्ट आणि तेच एक्झाम्पल परत एकदा सुरुवातीपासून आपण सॉल्व्ह करू. ओके, नाव क्वेश्चन काय असेल तर बघा, फाइंड द इनवर्स of the following matrices using column transformation. ओके, फक्त एवढंच आहे की आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय. ओके, नाव पहिलं एक्झाम्पल आहे, ए मॅट्रिक्स आहे, जस्ट 1 2 3 4. आपली प्रोसेस तीच राहणार ना, पहिल्यांदा डिटर्मिनंट फाइंड आउट करायची, प्रोसेस चेंज होणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ओके, नाव सपोज दॅट वन इज अ G1 matrix. Okay, now taken as the determinant of A. काय determinant, vertical 2 bars मध्ये 1 2 3 4. That one is equals to 4 minus 6 is equals to minus 2, which is does not equals to
0. Okay, now then, okay, therefore A is a non-singular matrix, therefore A is a invertible, therefore A inverse exists. Now we have to find A inverse by using column transformation. ओके नाव बर मग इक्वेशन कन्सिडर कसलं इक्वेशन कन्सिडर करतो आपण ए इनवर्स इंटू ए इंटू ए इनवर्स नाही ए इनवर्स इंटू ए इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स ए इनवर्स इंटू ए इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स कळतंय ओके नाव मग आता व्हॅल्यूज पुट करूच फक्त ए इनवर्स तसाच ठेवला ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू पुट केली ए मॅट्रिक्स काय 1 2 3 4 इक्वल्स टू 1 0 0 1 चला आता क्रॉस टू मधला दस फर्स्ट एलिमेंट इज 1 ऑलरेडी तो 1 आलाय त्यामुळे त्याला चेंज करायची गरज नाही मग आपल्याला 0 कोणाला करायचा पहिल्यांदा या कॉलमला याच्यातला हा एलिमेंट काय पाहिजे मला 0 पाहिजे मग चेंज कोणाला करतोय C2 ला चेंज करतोय बरोबर आहे मग C1 ला कितीने मल्टिप्लाय करू -2 ने चेंजेस टू C2 minus 2 into C1 ओके लक्षात घ्या याला कितीने मल्टिप्लाय केलं -2 ने आणि मग याच्यामध्ये मी काय केलं सब जस्ट वे टू ऍड देम ओके मग बघा A इनवर्स इंटू ओके हा तसाच राहील 1 3 C1 आपण चेंज कोणाला करतोय C2 ला मग C2 या दोघांचा चेंज होणार लक्षात घ्या दोघांचा C2 एकाच वेळी चेंज होणार RHS ला पण आणि LHS ला पण बर चला मग आता ऑपरेशन हा काय येईल मग ऑब्विसली 0 येईल मग आता बघा काय घेतोय C2 minus 2 times of C1 बरोबर ना C2 काय होता इथे C2 2 minus 2 into C1 काय होता 1 ओके 2 minus 2 0 घेतलाय 0 मी ओके C2 काय होता 4 minus 2 into C1 काय होता त्या ठिकाणी 3 होता बरोबर ना मग किती आला -2 आला equals to ओके 1 0 as it is C2 काय होता इथे 0 minus 2 into C1 काय होता 1 किती येणार आहे -2 बरोबर ना नंतर पुढे C2 काय होता 1 1 minus 2 into 0 1 झालं इथपर्यंत ओके नाव पुढे पुढचं ऑपरेशन सांगा चला हा ऑपरेशन काय आता पुढचं C2 चेंजेस टू हा काय करायचं मला 1 करायचं ना मग C2 अपॉन -2 कशाने डिवाइड केलं -2 ने डिवाइड केलं बरोबर इथपर्यंत बरं ठीक आहे पुढे चला तर सांगा मग आता मॅट्रिक्स A इनवर्स इंटू ओके 1 3 0 1 त्या रोला पूर्ण 2 ने डिवाइड कॉलमला आपण काय केलं या कॉलमला डिवाइड 0 अपॉन -2 0 -2 अपॉन -2 1 ओके इक्वल्स टू पुढे 1 0 ओके 1 0 -2 अपॉन -2 -2 कॉमन काढता येईल ना आपल्याला किंवा 2 कॉमन काढता येईल मायनस मायनस प्लस करून घ्या आपल्याला चेंज करता येईल ओके आणि हा -1 अपॉन कॉमन काढायचं असेल तर डिवाइड करू नका कॉमन काढायचं असेल आणि काढायचं नसेल तर डिवाइड करून द्या काही प्रॉब्लेम नाही दोघांचे आन्सर आपले चेंज होणार नाही बरं पुढे फक्त मायनसचा प्लस करून द्या दुसरं काहीच करू नका ओके बर चला मग याला काय करायचंय याचा वापर करून मग याला किती C2 ला कितीने मल्टिप्लाय करू -3 ने C1 चेंजेस टू C1 minus 3 times of C2 ओके ना हा मायनस मायनस इथे काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल 2 अपॉन 2 राहू द्या 1 राहू द्या काही फरक पडणार नाही फक्त व्यवस्थित त्याला लक्षात ठेवा काय करतोय आपण असं आणि तो काय ठेवलाय तोही लक्षात राहू द्या नाही बरेच जण म्हणतील काय तू डिवाइड का बरं केला नाही तर आपल्याला पुढे काय माहिती आपल्या डोक्यात पाहिजे की आपल्याला काय करायचं असतं ओके नाव मग A इनवर्स ओके आता हा काय येईल बरं 1 ओके का C1 काय 1 1 minus 3 into 0 that's when it's 1 again okay okay now सांगा बघा आता C1 minus 3 times of C2 okay C1 काय 1 1 minus
3 इंटू 2/2, 2 तर 1च होणार आहे, बरोबर ना. मग हा काय येणार आहे -2, काय येणार आहे तो -2 येणार आहे. -2 ठेवला तिथे, बरोबर. ओके, तो ऍक्च्युली -2 प्लस ऍक्च्युली 4, -4/2 येईल ना, बरोबर ना. मग तसं राहिलं तरी काय हरकत नाही, किंवा -4/2 ठेवला तरी काय हरकत नाही. चेंज करून घेऊ कायला, नंतर आपण 2 कॉमन बाहेर काढत बसू. ओके, हा काय येईल मग C1 काय 0 -3 इंटू जस्ट -3 जस्ट 1 मायनस मायनस गेट प्लस, म्हणजे +3/2 आणि हा -1/2 झालं इथपर्यंत. बघा बरं, माझा मॅट्रिक्स ए कन्वर्ट झाला का आयडेंटिटी मध्ये. इज इट आयडेंटिटी मॅट्रिक्स? येस. देअरफॉर ए इनवर्स इंटू आयडेंटिटी इक्वल्स टू 1/2 कॉमन काढायचा, कॉमन काढायचा का. ओके, 1/2 जर कॉमन काढला किंवा मायनस पण कॉमन काढला, बरोबर ना, तर मायनस कॉमन काढला तर बघा काय होतोय, इथे 4 येतोय. 4/-2 इज -2. ओके, लास्ट वन इज अ -2, बरोबर. हा काय -3 आणि हा काय 1. बघा बरं, इंटरचेंज केले दोघं. ओके, दोघांची साईन बदलली आहे. ओके, मायनस साईन मध्ये राहू द्या फक्त, परत प्लसचे मायनस करा, मायनसचे बस, झालं माझं रिटर्न. बघा बरं, आपले जे रो ऑपरेशनने जे आन्सर काढले ते आणि हे आन्सर माझं काय पाहिजे, सेम. इनवर्स हा काय असतो, ऑलवेज युनिक असतो. इनवर्स कधीही बदलत नाही, लक्षात असू द्या. इनवर्स कधीही चेंज होत नाही. समजतंय, कळतंय ना. ओके, नाव पुढचं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल कोणतं घेतलं तरी, दुसरं 3 4 1 2. ओके, दुसरं एक्झाम्पल आहे हे 3 4 1 2. डिटर्मिनंट बघू आपण आता. 6 - 4 = 2, which does not equals to 0. Therefore, determinant non-zero. Therefore, A inverse exists. To find A inverse using a column transformation, put the value of A matrix at this equation. That's 3 4 1 2. Okay, काय करायचं, काय चेंज करून घ्यायचं, दोघं इंटरचेंज करून घ्यायचे. इंटरचेंज केल्याने काय, मला इथे 1 मिळेल का. C1 C2 असा आहे ना, व्हर्टिकली बघतो ना आपण. रो चेंज नका करू, नाही तर C1 चेंजेस टू C2 रो चेंज करून ठेवायचं, असं नाही करायचं. C1 C2 आहे, पण याला 1 करायचं ना मला. मग सिम्पली काय करावं लागेल मला, डिवाइड बाय 3. ऑप्शन नाही ना, याला इंटरचेंज करून चालेल का इथे, नाही. हा ठीक आहे, रो राहिला असतं तर आपण इंटरचेंज करून मोकळं होतो, तसं करता येणार नाही, लक्षात ठेवा. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, C1 चेंजेस टू C1 डिवायडेड बाय 3. म्हणजे C1 ला कितीने डिवाइड करावं लागेल मला, 3 ने डिवाइड करावं. मग ऑपरेशन बघा, पहिलं काय, C1 इंटरचेंज टू C1 डिवायडेड बाय 3, बरोबर आहे का. काय झालं, कसं तिकडे ना, पण मग आपण याला 0 करताना हा चेंज होईल ना, बरोबर ना, तो चेंज होणार आहे. ओके, मग आता A इनवर्स इंटू 3/3 1 व्हर्टिकली चेंज करतो बरं का, नाही तिकडे नका जाऊ, इकडे डोक्यात आपले विचार फक्त तिकडे जाण्याचे. ओके, तसं नाही, इकडेच फक्त आपल्याला पाहिजे वगैरे. कॉलम सांगा, 1/3 4 2 इक्वल्स टू 1/3 0 0 1. ओके, पुढचं ऑपरेशन बघा आता. म्हणून फक्त एवढंच की डोकं एका ठिकाणी ठेवा, कॉन्सन्ट्रेशन ठेवा, दुसरं काही नाही. स्टेप कॅल्क्युलेशन, आणि मी अगोदर पण सांगितलं, ह्या चॅप्टर मधले जर तुमचे कॅल्क्युलेशन एकदम परफेक्ट झाले तर पुढचे एकही चॅप्टर तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या बाबतीत एवढा हार्ड राहणार नाही. फक्त कॅल्क्युलेशन ज्या वेळेला तुम्ही इथे तुमचं इथे कॉन्सन्ट्रेशन बिल्डअप होईल, आणि हे कॉन्सन्ट्रेशन बिल्डअप तुमच्या पुढच्या चॅप्टर्सला कामात येणार आहे. आलं लक्षात. थेरोटिकल पार्ट आहे, बाकीचे एक्झाम्पल्सचे मेथड्स वेगळे आहेत, पण लक्षात ठेवा की ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय जास्तीत जास्त कॅल्क्युलेशनची एक सवय पडणार आहे. जास्तीत जास्त जेवढं तुम्ही चॅप्टर ह्या परफेक्ट ठेवणार, पुढचे चॅप्टर तुम्हाला अजून सोपे जातील, कारण थोडीशी आपण इंटरेस्ट नावाचा प्रकार आपल्या या चॅप्टर्स मध्ये वाटतो.
कॅल्क्युलेशनच्या बाबतीत. ओके, जेव्हा तुम्ही करायला लागतात आन्सर यायला लागतात त्यावेळेला स्वतःहून तुमचा इंटरेस्ट वाढायला लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा की एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित परफेक्ट जमायला पाहिजेत. कॅल्क्युलेशन थोडेसे हार्ड राहिलेत करून बघा, परत एक दोन वेळा सॉल्व्ह करून बघायचं. ओके, नाव चला मग आता याला काय करायचंय, 0 कोणाला चेंज करतोय, C2 मायनस C1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, -4 C2 -4 इंटू C1. ओके, चला मग सांगा मॅट्रिक्स A इनवर्स इंटू 1 0. ओके, दॅट्स वन इज 1/3. ओके, C2 काय 2 2 -4 इंटू C1 काय 1/3. ओके, चला मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सांगा मला. 2 6 -4 अपॉन is it 2/3. okay, now equals to 1/3 0. ओके, चला मग आता परत एकदा कॅल्क्युलेशन सांगा मला. C2 काय बरं 0 बरोबर ना, 0 -4 इंटू C1 काय 1/3 -4/3. ओके, C2 काय इथे 1 1 -4 इंटू 0 C1 इज 0. ओके, नाव 1 झालं पाहिजे ऑपरेशन. ओके, आता पुढे याला काय करायचंय, या कॉलमला कितीने मल्टिप्लाय करू, 3/2 ने. त्याचा रेसिप्रोकल त्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय, कारण मला 1 पाहिजे. मग मी काय करेन, C2 चेंजेस टू 3/2 इंटू C2 बरोबर ना. मग चला आता A इनवर्स इंटू 1 1/3 0 1 इक्वल्स टू 1/3 0. आता C2 ला कितीने मल्टिप्लाय केलंय, 3/2 इंटू C2 काय -4/3. तर 3 3 गेट -4/2 राहू द्या किंवा डिवाइड करून द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नंतर C2 काय इथे 1 इंटू 3/2 इंटू 1 लास्ट वन इज 3/2 चालेल. ओके, नाउ नेक्स्ट शेवटचा एलिमेंट राहिला. याला काय करायचंय, याला कितीने मल्टिप्लाय करू, -1/3. C1 changes to C1 -1/3 into C2. Okay, A inverse into 1 0 0 1 equals to, चला आता सांगा हा काय -4/2 3/2. पुढे C1 मायनस, लक्षात घ्या C1 काय 1/3 इंटू 1/3 इंटू C2 काय C1 -1/3 इंटू C2 जस्ट -2 ना, तो हा किती -2 आहे ना. ओके, मग काय केलं, डिनॉमिनेटर सेम आहे बरोबर, हा मायनस मायनस काय झाला प्लस झाला. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन 1 + 2 3 3/3 1. ओके, आपला 2 नंतर कॉमन काढता येणार असं पण. ओके, नंतर पुढे C1 काय 0 -1/3 इंटू 3/2 3 3 गेट कॅन्सल -1/2. मी 2 का ठेवला तिथे राहू दिला, कारण माझा 2 हा डिटर्मिनंट आहे बरोबर का. ओके, मग झाला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट. A इनवर्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1/2 कॉमन काढला तर इथे 2/2 इज 1 ना, 1/2 कॉमन काढला हा काय -4 -1 3. बघा बरं, इंटरचेंज केलेत दोघं पण, आणि या दोघांची साईन चेंज केली बरोबर, आणि डिटर्मिनंट 1/2 बाहेर आला. कळत आहे, बर कोणाला काही डाऊट याच्यात, हळूहळू गाय पडलं लागते एक 2 जण. 29 होते. हा पुढे समजतंय का सगळ्यांना, चला पुढचं एक्झाम्पल बघू ह्याच पार्ट मधलं. ओके, पुढचं एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल सांगा. 0 2 3 4. एक लक्षात घ्या, मी पुस्तकातले एक्झाम्पल नाही घेतोय, मी सगळे ओव्हरऑल कंबाईन करून मग एक्झाम्पल घेतोय. त्याच्या मागचं रिझन एकच आहे की आपल्याला फक्त जमायला पाहिजे. एक्झाम्पल कोणते असू द्या,
आपल्याला फक्त एवढंच माहिती पाहिजे की आपल्याला स्टेप कोणत्या फॉलो करायच्यात, कॅल्क्युलेशन कसे करायचे, नाही तर मग पुस्तकातले सॉल्व्ह करून घ्यायचे, हा एक्सरसाइज मध्ये एवढेच एक्झाम्पल तेवढे सॉल्व्ह करा, असं अजिबात नाही. आपल्याला जमत नाही तोपर्यंत तसे त्या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत. आणि दुसऱ्याचं बघून सॉल्व्ह करणं, दुसऱ्याचा उतारा मारणं याच्यात अर्थ राहणार नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत स्वतः सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट एकच आहे की ज्यावेळेला आपण कॅल्क्युलेशन करतो, ज्यावेळेला आपण सॉल्व्ह करतो, त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की आपलं टार्गेट्स वेगळेच. आपण जे सॉल्व्ह करतो त्या टार्गेट कसं आहे आपलं, वी हॅव टू कॅल्क्युलेशन, वी हॅव टू परफेक्ट. ओके, वी हॅव टू कम्प्लीट दिस चॅप्टर इझिली. ओके, आपलं हे टार्गेट्स आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे चॅप्टर तुम्ही इझिली कन्वर्ट करतात, इझी मध्ये सॉल्व्ह करतात, त्यावेळेला तुम्हाला ते चॅप्टर्स कसे होणार आहेत, सोपे कन्वर्ट होऊन जातील. पुढचे पण त्याच पद्धतीने. पण तुमचं कॅल्क्युलेशन कसं पाहिजे त्या ठिकाणी, बेटर पाहिजे, चांगलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणून ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन चांगले करण्याचा एक चान्स मिळतोय. हे कॅल्क्युलेशन तुमचे कुठले, बेरीज वजाबाकी मल्टिप्लाय करणं, हे कुठले 5वी-6वी पासून करत आले तुम्ही. फक्त एवढंच आहे की त्याला सिस्टीम काहीतरी पर्टिक्युलर सिस्टीम आहे की आपण कसे घ्यायचे, कोणाला करायचं 0, कोणाला 1 करायचं, हे लक्षात ठेवणं आपल्याला महत्वाचं आहे ना. बरोबर ना? मग तेवढंच कॅल्क्युलेशन करतोय आपण, वेगळे कॅल्क्युलेशन घेतोय का याच्यामध्ये काही नाही. फक्त आपल्याकडे एक ट्रॅक आहे, त्या ट्रॅकनुसार आपल्याला जायचं. फक्त कोणाचा दुसऱ्याचा वापर करायचा, 0 करा, कोणाला 1 करा, हेच फक्त आपल्याला करायचं ना. काही अवघड आहे का याच्यात? नाही. फक्त एवढंच की कॉन्सन्ट्रेशन कसं असायला पाहिजे, कोणाला 1 करायचं, त्याच्यानंतर कोण 0 करायचा, कोणाचा वापर करून त्याला 0 करायचा, कोण मल्टिप्लाय करायचा, आणि कॅल्क्युलेशन करताना कोणता नंबर करस्पॉन्डिंग कोणता असेल हे लक्षात ठेवणं आपल्याला महत्वाचं असणार आहे. दुसरं काय याच्यामध्ये, आलं का लक्षात? हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे. 0, 2, 3, 4. ओके, डिटर्मिनंट सांगा आता. 4 मायनस, सॉरी, 0 मायनस -6 विच डज नॉट इक्वल्स टू, ऑब्विसली कॉमन मला -6 काढावा लागू शकतो किंवा नसेल निघत तर होऊ द्यायचं तसं. ओके, ए इनवर्स काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. ए इनवर्स फाइंड करणार आहे युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. जस्ट वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ ए. ए काय, 0, 2, बस, C1 इंटरचेंजिंग टू C2. हे दोघं इंटरचेंज करू घ्या. ओके, C1 इंटरचेंजिंग टू C2. चला मग आता C1 इंटरचेंज केला, 2, 0, 4, 3. ओके, याला पण चेंज करावं लागेल ना मला आता. 0, 1, 1, 0. C1 C2 इंटरचेंज केले. बरं, याला अगोदर 1 करावं लागेल मला. कितीने डिवाइड करू? C1 चेंजेस टू C1 अपॉन 2. C1 अपॉन 2 ह्या कॉलमला कितीने डिवाइड करायचं आहे, 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे C1 चेंजेस टू C1 अपॉन 2. मॅट्रासिस बघा, 1, 2. ओके, नेक्स्ट 0, 3 इक्वल्स टू 0, 1 अपॉन 3, 1, 0. हा, 1 अपॉन 2. हा, पुढे याला काय करायचंय, डिवाइड बाय 3. याला 1 करायचं ना मला, डिवाइड बाय 3. C2 changes to C2 divided by 3. A inverse into 1, 0, 1, 2. That's 1 is equals to 0, 1 upon 2, 1 upon 3, 0. पुढे शेवटचा राहिला आता, याला 0 करायचंय. मग काय सांगा, C1 C2 बरोबर. मग A इंटू 1, 0, 0, 1. ओके, चला मग आता मॅट्रासिस बघू आपण. C1 चेंज होतोय ना. C1 काय, 0 -2 into 1 upon 3, just -2 upon 3. Okay, then 1 upon 2, thus minus just 1 upon 2, 1 by 3, 0. बस, कॉमन निघतोय का एखादा, काही कॉमन काढता येईल का? राहू द्या, याला कसं राहू द्या. एलसीएम वगैरे घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण इथे 6 असू शकतो डिनॉमिनेटरला, तो भाग दिल्यानंतर तो 3 आला असेल, असं काहीतरी असेल. पण ठीक आहे, आपल्याला एलसीएम, आपला आन्सर तेच आहे का चेक करून घ्या फक्त एकदा की आपला आन्सर हेच आहे का. रो ट्रान्सफॉर्मेशनने सुद्धा, रो ट्रान्सफॉर्मेशनने आणि कॉलमने आपले आन्सर्स काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. आन्सर चेंज होणार नाही. ठीक आहे, मग हे एक्झाम्पल आपलं काय होतं, महत्वाचं होतं. लक्षात घ्या की आपले रोने आणि कॉलमने आपले आन्सर्स काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. बरोबर ना. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपले 3 एक्झाम्पल झालेत. पुढचे एक्झाम्पल्स तुम्हाला
सॉल्व्ह करायचे आहेत मला आजच्या आज. बऱ्याच जणांनी अजूनही एक्झाम्पल्स मला दाखवलेले नाहीयेत. ओके,